सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सवलतींचं स्वागत आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हे वक्तव्य केलंय। सगळ्यांना समान संधी देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ज्या गोष्टी अद्यापही ओबीसी समाजाला नाही मिळाल्यात त्याही तुम्ही द्याव्या। सरकारने मराठा समाजाला लागू केलेली फ्री शिप योजना ओबीसी समाजाला लागू केली नाही तर आम्ही आंदोलनाची तयारी करू असं तायवाडे यांनी स्पष्ट केलंय। योजना ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मिळतात, त्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यापुढे लागू राहतील। मी याच्या पुढे जाऊन असं म्हणतो की सरकारने याचं अध्ययन करावं की ज्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू आहे परंतु ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना लागू नाही, मराठा समाजातील लोकांना लागू आहे परंतु ओबीसी समाजातील लोकांना लागू नाही, त्या सर्व योजना ज्या मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील लोकांना सुद्धा सरकारने लागू करण्याचा शासन निर्णय त्वरित काढावा आणि ओबीसी समाजाला दिलासा द्यावा। 2016 नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती एससी आणि एसटीला त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं आणि आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहे। तेच लाभ याच्या पुढे, त्याच योजना याच्या पुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो।